आपले 11 खेळाडू मैदानामध्ये पाठवायचे आहे. आपल्याकडे टाइम नाही, वेळेचं बंधन प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ बिकॉज एव्हरीथिंग इज रिटर्न बट टाइम इज नॉट रिटर्न. टाइम वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. लवकरात लवकर 11 खेळाडू संघर्ष चापोली संगमेश्वर तालुक्यातील बलाढ्य संघ मात्र मैदानामध्ये रवाना होतोय. आपण पाहू शकता सुबोध सर आहेत, त्यांची संपूर्ण टीम मात्र आता मैदानामध्ये रवाना होते. 2 बॅटर मात्र मैदानामध्ये इथे उतरवण्याचे आहेत. 2 बॅट्समन इथे झुंजार कपिल वस्तू नगर करबुडे या संघाकडून 2 बॅटर मात्र मैदानामध्ये कोण जाणार हे मात्र पाहायचे. विनंती असेल 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये पाठवायचे आहेत. इथे 11 खेळाडू आपण पाहू शकता. 11 खेळाडू मात्र संघर्ष चापोल्या संघाचे 11 खेळाडू मात्र मैदानामध्ये येत आहेत. भर उन्हामध्ये या क्रिकेट टुर्नामेंटचा आपण 2 बॅट्समन पहा आपण या ठिकाणावरती जात आहे. झुंजार करबुडे संघ या ब संघाचे 2 बॅट्समन पवन आणखी सुवेल असे 2 बॅटर मात्र मैदानामध्ये जात आहेत. आणि त्याच्यानंतरला ब गटामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा संघ म्हणजे झुंजार कपिल वस्तू नगर या संघानं अक्षरशः मला वाटतं शौर्य दिन चषकाची स्पर्धा देखील त्यांनीच जिंकली होती. आणि त्याच्यानंतर स्पार्टन वॉरियर्स आयोजित जी स्पर्धा ठेवली होती ती स्पर्धा सुद्धा कपिल वस्तू झुंजार कपिल वस्तू नगर करबुडे या संघानं मात्र जिंकली होती. आणि त्यांच्या चांगल्या कार्याची पोचपावती मी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समधून यासाठी देतोय की कारण की त्यावेळी मी समालोचक होतो. आता विनंती असेल चापोल्या संघाचा एक प्रतिनिधी मात्र प्रेझेंटेशन झोनमध्ये पाठवायचा विनंती असेल. आणि आता पाहायचंय 3 षटकांचे सामने असतील या ठिकाणी. आता लवकरात लवकर विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण नटवून सजवून घ्यायचंय. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतला त्या सगळ्या संघांचं मनापासून हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक असं स्वागत. आता स्ट्रायकिंग एंडला मात्र सज्ज होतोय धम्मदीप, आणखी नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय सोहेल. 3 षटकांचे सामने असतील, टार्गेट कंपल्सरी चेस असेल. आणि आता पाहायचंय या 3 षटकांमध्ये आपल्या करबुड्या संघाला किती धावा 3 षटकांमध्ये करून देऊ शकतो हे मात्र आपल्याला पाहायचंय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाहत बदलते, नेहमी जिंकण्याची आशा असो मित्रांनो. अरे नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र जरूर बदलते, वेळ मात्र जरूर बदलते. कोणत्या संघाची वेळ बदलणार हे मात्र आपल्याला पाहायचंय. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतो 2 बॅटर मात्र मैदानामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने खरोखरच या बॅट्समनने मात्र हा जो संघ असो किंवा ब असो पण करबुडे गावाचं नाव मात्र रोशन केलंय हे मात्र तितकंच खरं. रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे कपिल वस्तू नगर झुंजार करबुडे हा संघ मात्र बलाढ्य संघ असं गणना केली जाते. आणि तो संघाचे खेळाडू आपल्याला 2 बॅटर मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होतं आय थिंक सो सुबोध माइंड फ्रॉम चाफोली, एक केंद्रीय शिक्षक असं म्हटलं तरी काय हरकत नाही. एक नामवंत गोलंदाज मैदानामध्ये तयार. पहिला चेंडू, लेट्स गो, कम ऑन, राईट ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळला कव्हर्सला, परंतु कव्हर्स मध्ये खेळाडू आहे सामन्याचं होतं. स्वागत पहा, पूर्ण जल्लोष मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथे रनआउटचा चान्स होता परंतु नाही. एका धावावर मात्र समाधान मानावं लागलं. करबुडे या संघाची एक धाव ऑन स्कोरबोर्ड आपण पाहू शकता विदाउट लॉस. पुन्हा एकदा या ठिकाणी यूट्यूब टेलिकास्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा अखंड महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका लांजा तालुका संपूर्ण ज्याच्याकडे या स्पर्धेची या टुर्नामेंटची या यूट्यूब टेलिकास्ट लाईव्हची लिंक गेली ते असा ASC लाईव्ह यूट्यूबचं चॅनल आहे. त्याचप्रमाणे कॅमेरामॅन आहे ते सूरज आहे, रियाज आहे. आणि इथे मात्र झेल मात्र सुटतोय आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. अरे चुकीला माफी नाही तर ही चमचमणारी ट्रॉफी पण नाही हे मात्र तितकंच खरं. एक सोपा झेल मात्र सुटतोय तो मात्र संघर्ष चापोली या संघाकडून. त्याचप्रमाणे डिजिटल स्क्रीनसाठी आहेत सुमित, त्याचप्रमाणे ऑपरेटर अँड ओनर्स आहेत संतोष गुप्ता सर. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक असं स्वागत. आपलं यूट्यूब टेलिकास्ट लाईव्ह HD हार्दिकच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रावर ही स्पर्धा मात्र अखंड महाराष्ट्र बघतोय हे मात्र तितकंच करा. पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅकला सज्ज होतोय सुबोध मान फ्रॉम चापोलीचा वंडर बॉय. यावेळी हलक्या हाताने केला ऑनसाईडच्या दरम्यान गॅपमध्ये चेंडू आहे जायला बाउंड्रीच्या बॅट्समनच्या बॅट मधून निघालेला खडखडीत असा एक चौक्या लास्ट ऑफस्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. झुंजार कपिल वस्तू नगर या संघाच्या बॅट्समनच्या बॅटमधून ऑन साईडच्या दरम्यान चेंडूला चेंडू गेला 4 धावेसाठी. स्पीडअप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. अरे तू तो चमकता सितारा है, तूने अपने दम पर क्रिकेट को सवारा है. अरे तू तो चमकता सितारा है, तूने अपने दम पर क्रिकेट को सवारा है. अरे दर्शकों के दिल में की तस्वीर तेरी चाहत की. अरे नटखट ये नौजवान क्रिकेट का सबसे हँडसम गवारा है. ये नटखट ये नौजवान क्रिकेट का सबसे हँडसम गवारा है. पुन्हा एकदा इथे मात्र पुनरावृत्ती होईल का गोलंदाजाकडून हे मात्र पाहायचंय. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक असं स्वागत.
यावेळेला कव्हर्सला दिलाय आणि इथे मात्र झेल सुटतोय, हा दुसरा झेल सुटतोय. पाहता पाहता या ठिकाणी ऑन स्कोर बोर्ड पाहू शकता 2 धावा एक्स्ट्रा स्कोर काढल्या जाऊन पोहोचल्यात आणि या ठिकाणी विदाउट लॉस धावसंख्या करपुडिया संघाच्या 9 या आकड्यावरती. आणि आता उर्वरित काही षटकांचा खेळ बाकी आहे, त्या उर्वरित षटकांमध्ये आपल्या संघासाठी मात्र किती धावा करू शकतो हे मात्र पाहायचंय. दोन्ही संघादरम्यान लढत आपण सगळे जर पनवेलच्या माथाडीच्या ग्राउंडमध्ये पाहतोय. पूर्ण स्टेडियम मात्र खच्चाखच भरलेलं आहे. जिथे पाहाल तिथे मात्र क्रिकेटचे प्रेक्षक, की जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेमी आणि अशा असणाऱ्या क्रिकेटच्या प्रेक्षकांमुळे आमच्यासारख्या समालोचकाला एक चांगली ऊर्जा, एक चांगली स्फूर्ती मात्र निर्माण होते समालोचन करण्यासाठी. आणि इथे मात्र पुनरावृत्ती झाले, पुनरागमन झालंय. इथे मात्र व्हॉट अ कमबॅक या ठिकाणी आपण पाहू शकता. सुंदर असा कमबॅक मात्र केलंय या ठिकाणी सुबोध सरांना. या ठिकाणी डॉट चेंडू गेलाय आणि आता पुढील चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय सुबोध. मॅन फ्रॉम चापोली संघाचा वंडर बॉय. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दरम्यान चेंडू हवेमध्ये बाउंड्रीच्या बाहेर पाहता पाहता चेंडू जातोय सीमा रेषा बॅट्समनच्या बॅटमधून एक निघाला फुलातून शाखांकनी तसा षटकार. आणि पाहू शकता, अरे तालिबी नहीं दी जाती परिंदों को उड़ाने की वो खुद ही तय कर लेते मंजिल आसमानों की. अरे तालिबी नहीं दी जाती परिंदों को उड़ाने की वो खुद ही तय कर लेते मंजिल आसमानों की. रखते हौसला आसमान को छूने का मगर परवाह नहीं करती हो जमीन पर गिर जाने की, धाव संख्या ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 15 रन विदाउट लॉस. झुंजार करपुडे संघ या संघाचे धाव संख्या झाले 15. विनंती असेल स्पीडअप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. स्पर्धा देखील महत्वाचा आहे, सामना देखील महत्वाचा आहे, वेळ वाचवणं देखील महत्वाचं आहे. अरे वेळ कोणासाठी थांबलेला नाही आणि आम्हालाही कोणासाठी थांबायचं नाही. लवकर स्पीडअप ठेवा, फास्ट केला. आता गोलंदाजी ट्रॅकला सजवतोय प्रवीण मान फ्रॉम चापोली संघाचा. प्रवीण मात्र मैदानामध्ये अक्षरशः खरोखरच चापोली हा संघ संगमेश्वर तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून नावारूपाला आलेला हा संघ. खूप मोठे हिरे सितारे या संघामध्ये आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि आता आपण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होतोय गोलंदाज प्रवीण. स्पीडअप ठेवा मित्रांनो, फास्ट खेळा. विनंती असेल, मी मगाशी सांगितलं होतं जो सामना पीवायसी पुणेच्या संघाने हरला होता, परंतु एवढंच सांगेल यापुढे स्वतःसाठी ना, यापुढे स्वार्थासाठी, यापुढे ना स्वतःसाठी, अरे यापुढे ना स्वार्थासाठी, यापुढे आम्ही खेळणार आमच्या गावासाठी आणि आमच्या गावाच्या नावासाठी. चेंडू कुठे जातोय मैदानाला गुदगुल्या करत पाहायचे, परंतु पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा एक्स्ट्रा स्कोर काढला जाऊन पोहोचला. धावसंख्या स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. धावसंख्या झाल्यात 17 या आकड्यावरती. खरोखरच जो संघ पराजित झाला त्या संघाला मात्र या ठिकाणी सांगू शकतो की ज्या मैदानामध्ये तुम्ही पराभवाची धूल खाल्लात ना मित्रांनो, ज्या मैदानामध्ये तुम्ही पराभवाची धूल खाल्लात ना, त्याच मैदानामध्ये विजयाचा गुलाल उडवण्याची हिंमत आणि धमक ठेवता आली पाहिजे. आणि इथे मात्र डॉट चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. ते मात्र संघर्ष चापोली या संघाकडून संघर्ष मात्र करावाच लागेल, कारण बाबासाहेबांनी सांगितलंच आहे शिका, संघटित आणि संघर्ष करा. अरे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करील तो घरघुरल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखरच आपण मात्र शिक्षण घेतल्याच्यानंतर घुरघुरलं पाहिजे हे मात्र बाबासाहेबांनी सांगितले. आणि हे बाबासाहेबांचे आचार विचार आम्ही मात्र या ठिकाणी प्रेरित करणार, ते मात्र तितकंच करा. पुन्हा एकदा गोल ट्रॅकला मात्र सज्ज होत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बिहाइंड द विकेट चेंडू जातोय आणि कोणतीच धावना या चेंडूवर मात्र आणि निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होतोय गोलंदाज. पाहू शकता या ठिकाणी आपण खूप मोठी स्पर्धेचं आयोजन पीवायसी पुणे संघाला मात्र सन्मान चिन्ह या ठिकाणी बहाल करण्यात येतं. पीवायसी पुणे संघाचे प्रतिनिधी आलेले आहे. विनंती असेल आयोजकांना या ठिकाणी सन्मान चिन्ह द्यायचे. आणि 2 सामने मात्र जिंकून खरोखरच या ठिकाणी प्रज्ञाशील करुणीचे ज्ञानसागर तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजेच प्रशिक्षक हा संघ मात्र पुण्याच्या संघाला सन्मान चिन्ह द्यायचं. टेक अ फोटो, कॅमेरामॅन लक्ष द्यायचं. आणि इथे तंबूच्या आसऱ्याला एक फलंदाज बाद होतोय. झुंजार करपुडे या संघाचा फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये कोण जातोय? परेश मात्र आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र मैदानामध्ये पाहायचंय. कॅप्टन मात्र परेश, एक नामवंत बॅट्समन मात्र करपुडे संघाचा जातोय. खरोखरच आपल्या संघासाठी किती धावा करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे हे मात्र वेळ मात्र ठरवणार. आणि आता आपण पाहतोय एक सुंदर देखणी स्पर्धा. या स्पर्धेचं मात्र आयोजन करपुडे आयोजित, झुंजार करपुडे आयोजित या आयोजकांचं मनापासून मी हार्दिक अभिनंदन करतो. मी रुपेश कांबळे दाभोलकर, मुंबई घाटकोपर, तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. आता राईट हँड बॅट्समन मात्र परेश आपल्या संघासाठी मात्र सज्ज होतो. एक बॅट्समन डगआउटच्या आसऱ्याला येऊन पोहोचले. राईट आर्म
ओव्हर द विकेट. यावेळेला कव्हरचा दिला आहे एक स्ट्रोक बॅट्समनच्या बॅटमधून फुलातून आणि चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. मैदानाला गुदगुल्या करत खणखणीचा बॅट्समनच्या बॅटमधून निघालेला बंदुकीच्या गोलीकर प्रमाणे चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार. कर्णधाराला साजेशी खेळी करण्यासाठी कर्णधार मात्र मैदानामध्ये आहे आणि हा कर्णधार आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र वेळ ठरवेल. खरोखरच तेवढी त्याच्याकडे कुवत आहे, धूर आहे, क्षमता आहे आणि तो बॅटर मात्र मैदानामध्ये आहे परेश. खरोखरच ही स्पर्धा मात्र गाजवणार, खरोखरच ही स्पर्धा मात्र नाचवणार हा मात्र परेश मैदानामध्ये या ठिकाणी पाहू शकता. चेंडूला मात्र जज केला आणि या ठिकाणी पाहता 2 धावा स्कोर काढला. ऑन स्कोरबोर्ड एक्स्ट्रा जोडल्या जातात. ज्या पद्धतीने या परेशने हा स्ट्रोक केला ना, खरोखर रोहित शर्मा सारखा स्ट्रोक पुल्यान शॉट जो रोहित शर्मा जो स्ट्रोक खेळतो त्या पद्धतीने स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि मला वाटतं या ठिकाणी 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या स्कोर काढला जाऊन पुढे 23 या आकड्यावरती. आणि आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण षटक कोण घेऊन येणार हे मात्र पाहिजे. धावसंख्या जाऊन स्कोर काढला पुढे 23 या आकड्यावरती. उर्वरित 6 चेंडू मध्ये किती धावा येतील हे मात्र आपल्याला पाहिजे. अरे अन्य अत्याचाराच्या गर्दीत पिचत पडले ज्या समाजात मी जन्मलो आणि ज्या समाजात मी वाढलो त्या समाजाची दैन्य अवस्था दूर करण्यात जर का मी असमर्थ ठरलो तर माझ्या छातीला बंदुकीची गोळी घालून मी माझे जिवंत कार्य संपवून टाकेन बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्याच बाबासाहेबांची त्याच महामानवाची जयंती मात्र 14 एप्रिलला आपण सर्वांनी मात्र थाटामाटात मात्र साजरी करायची. मी मगाशी म्हटलं होतं अरे अंगावर सुटबूट खिशात रुमाला आहे, आज सावकार झालोय हाताखाली 4-5 हमाला आहे. अरे अंगावर सुटबूट खिशात रुमाला आहे, आज सावकार झालो हाताखाली 4-5 हमाला आहे. ही कुठल्या आवाबावाची जादूगिरी नाही. अरे ही तर माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाची कमाल आहे, ही तर माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाची कमाल आहे. परेश मला वाटते या ठिकाणी एक फलंदाज मात्र बॅक टू द सुवेल डगआउटच्या आश्रयाला येतोय. आणि आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जातो 25 नंबर जर्सी. व्हॉट्स नेम रितेश. आता रितेश गमरे मात्र मैदानामध्ये जातोय आपल्या संघासाठी. संघ मात्र सन्मानजनक स्कोर काढला जाऊन पोहोचलाय आणि उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी. त्या उर्वरित चेंडूमध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो. मित्रांनो मी मगाशी सांगितलं होतं आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. अरे आयुष्यामध्ये संकट अशा प्रकारे तुटून पडायचं. अरे जिंकलो तरी इतिहास नाही, हरलो तरी इतिहास. फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांना कॉल दिला जातोय, परंतु पंचांना माहिती आहे की हा चेंडू मी नो देऊ शकणार नाही, कारण की बॅटर मात्र फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. नो मी देऊ कसा हा मात्र प्रश्नचिन्ह पंचांकडे पडला. कव्हरचा देखना स्ट्रोक बॅट्समनच्या बॅटमधून निघालेला बाईकवर आदळणार की काय असं वाटतंय. आणि चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या झाल्या स्कोर काढला झुंजार करबुडे या संघाच्या 27 लॉस. झुंजार करबुडे टीम आपण पाहू शकता. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र 3रं षटक हे मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. उर्वरित चेंडूच्या खेळ काही बाकी आहे. त्या उर्वरित चेंडूमध्ये आपल्या संघासाठी मात्र किती धावा करू शकतो हे मात्र समीकरण आहे. आणि राईट हँड बॅट्समन मात्र मैदानामध्ये राईट ओव्हर द विकेट मोठा स्ट्रोक लॉंग ऑफच्या दरम्यान डाऊन दी प्लेअर आहे झेल होईल का. आणि मात्र झेल सुटतोय. पाहता 2 धाव पूर्ण. 3ऱ्या धावेचा कॉल आहे, 3री धाव पूर्ण होईल का, परंतु नाही. इथे मात्र 2 धावावर मात्र समाधान मानावं लागलंय. ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता धाव संख्या झाली आहे 29 आकड्यावरती. काय बॅटिंग मात्र होते करपुट्या संघाकडून. खरोखरच एक मोठा जल्लोष मात्र साजरा करतोय आपण. खरोखरच आज आपलं आयोजन आहे, आज आपलं नियोजन आहे आणि हे नियोजन आपण कसं पुढे घेऊन जाणार आणि ही स्पर्धा कशी आपल्याला अंतिम फेरीत पोहोचवण्याचे काम मात्र आपण कसं करणार हे मात्र पाहायचंय. इथे मात्र टीम मिड विकेटच्या दरम्यान इथे जज करता येत नाही. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर, परंतु नाही. इथे पाहता मला वाटतं 3री धाव पूर्ण होते. इथे संघर्ष चापवल्या संघाला मात्र चेंडू जज करता येत नाही. हे त्यांचे आपण क्षेत्रक्षर पाहू शकता. चेंडूला जज करणं गरजेचं आहे. धावसंख्या 3ने वाढते. धावसंख्या स्कोर काढला जाऊन ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 32 धावा. इथे मात्र जल्लोष करतोय करपुड्या संघ. धावसंख्या झाली आहे वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघासाठी महत्वपूर्ण षटक 3रं धाव स्कोर काढला असताना 32 धावा. आणि इथे मात्र डॉट चेंडू जातो. इथे मला वाटतं कदाचित तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. मला वाटतं 3 षटक समाप्तीनंतरला धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता लवकर करपुडे संघ प्लीज कम ऑन. आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत.
जिंकण्यासाठी मात्र आपल्याला करायच्या 33 धावा, 33 धावा होतील का हे मात्र आपल्याला पाहायचंय. इथे मात्र मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. इथे मात्र पहा करबुड्या संघ मात्र मैदानामध्ये रवाना होतोय. या ठिकाणी पाहू शकता आपण करबुड्या संघाचा बॅक टू बॅक मात्र 11 खेळाडू मात्र मैदानामध्ये सज्ज होत आहेत. पहा ही एक शिस्तबद्ध असते आणि शिस्त मात्र प्रत्येक संघाच्या खेळाडूला मात्र हे लागलीच पाहिजे. आणि या ठिकाणावरती खरोखरच प्रत्येकाला नियमाचं बंधने असलं पाहिजे. करबुडे संघ झुंजार करबुडे संघ या संघाला 2 रनांची पेनल्टी यासाठी आहे की ड्रेस कोड नाहीये. विनंती असेल 2 रनची पेनल्टी, 2 रन मायनस करायचे. झुंजार करबुडे संघाचे 2 रन मायनस करायचे कारण की ड्रेस कोड नसल्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाला नियमाचं बंधन आहे आणि प्रत्येकाने नियम हे फॉलो केले पाहिजे. परंतु एक या ठिकाणी नियम फॉलो करता आले नाही तरी सुद्धा 2 रनची पेनल्टी मात्र करबुडे या संघाला म्हणजे जिंकण्यासाठी जिथे 33 करायच्या होत्या आता इथे फक्त जिंकण्यासाठी आपल्याला 31 धावा करायच्या. ते म्हणजे संघर्ष चापोल या संघाला. 2 बॅटर आता मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहायचंय. क्षेत्ररक्षण नटवून सजवून घ्यायचंय. विनंती असेल 2 बॅटर आता मैदानामध्ये. मला वाटतं सुबोध असतील. सुबोधच्या सोबत नेक्स्ट बॅट्समन कोण असेल मैदानामध्ये हे मात्र सांगायचंय. लवकरात लवकर इथे एक क्षेत्ररक्षण नटवून सजवून घ्या. जिंकण्यासाठी 31 धावा करायच्या आहेत. यापुढील होणारा सामना नवज्योत वळके वर्सेस यंगस्टार दाभोळे या संघादरम्यान लढत असेल. नवज्योत वळके वर्सेस यंगस्टार दाभोळे या संघादरम्यान मात्र लढत होईल. विनंती असेल की दोन्ही संघाच्या संघनायकांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस का बॉक्समध्ये यायचंय आणि इथे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. आता आपल्याला पाहायचं जिथे 33 धावा करायच्या होत्या चरविल्या संघाला आता फक्त चरविल्या संघाला धावसंख्या करायच्या ते फक्त आणि फक्त 31 धावा. प्रवीण आणखी सुबोध दोन्ही बॅटर मात्र मैदानामध्ये. महेश जाधव यांनी जर विकेट्स घेतली तर रोहिदास सर यांच्याकडून 200 रुपये. ओझरगाव महेश जाधव यांनी जर विकेट घेतली तर 200 रुपये कॅश प्राइज आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आले रोहिदास सरांकडून. गाव ओझर खरोखरच कॅश प्राइज इथे आले. आता कॅश प्राइजची सुरुवात झाली. चौकारावर कॅश प्राइज येणार, षटकारावर कॅश प्राइज येणार, विकेट्सवर कॅश प्राइज येणार, इथे मडन ओव्हर गेली तर कॅश प्राइज येणार. आणि आता आपल्याला पाहायचंय सामन्याला होते सुरुवात. धावसंख्या करायची 31 फक्त आणि फक्त 31. 18 चेंडू बॅटर मात्र मैदानावर. राईट मोर विकेट पहिला चेंडू. यावेळेला टप्पाखालीचा चेंडू थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर गेला. पंचांचे 2 हात मात्र समांतर रेषेसारखे. दिस डिलिव्हरी इज नॉट गुड म्हणजेच पंच आम्हाला सांगतात. आणि हा मात्र स्पीड अप फास्ट करा मित्रांनो. आय डोंट हॅव टाइम प्लीज. टाइम बिलकुल नाही आमच्याकडे. थोडं स्पीडअप ठेवायचं, फास्ट करायचं विनंती असेल. आणि आता पहिला चेंडू मात्र व्हाईटच्या डिक्लेरेशन झोनमध्ये व्हाईटच्या स्वरूपामध्ये चेंडू पंचाने आम्हाला सांगितलं. आणखी 1 धावेक्षा स्कोर करायला जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले संघर्ष चापोल्या संघाच्या 1 या आकड्यावरती. स्पीडअप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले झाले. मला वाटतं वळके या संघाचा प्रतिनिधी इथे आलेले आहेत. यंगस्टर दाभोळे या संघाच्या संघनायकाने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. टॉस का बॉक्समध्ये आपले या ठिकाणी टॉस वितरण होईल. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आणि यावेळेला पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू मात्र व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धावसंख्या एक्स्ट्रा स्कोर काढला जोडली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या स्कोर काढला जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती विदाउट लॉस. संघर्षाचा पोलिया संघ संगमेश्वर तालुक्यामधला बलाढ्य संघ त्याचप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणजे दोन्ही संघ मात्र रत्नागिरी जिल्ह्यातले मात्र मैदानामध्ये खेळतात. मैदानामध्ये तैनात आहे. आणि आता कोण हा सामना जिंकणार हे मात्र पाहायचंय. आयुष्य आहे रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. अरे स्वप्नाच्या पाठी धावत कष्टात जगावं लागेल. अरे आयुष्य आहे रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. अरे स्वप्नाच्या पाठी धावत कष्टात जगावं लागेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. अरे तू फक्त पुढे जात राहा मित्रा. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. बॅट्समनच्या बॅटमधून आला टिपीड विकेट दरम्यान खणखणीत असा बॅट्समनच्या बॅटमधून निघाला. मोठा प्रहार, मोठा हमला, चौकार. आणि धावसंख्या स्कोर करायला जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. आपल्याला फक्त आणि फक्त टोटल धावसंख्या करायच्या त्या 31. अजूनही जिंकायला आपल्याला 25 धावा करायच्यात. मोठा स्ट्रोक लॉंग ऑफच्या दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा बाहेर चौकार. आणि इथे मात्र पाहू शकता तुम्ही मात्र संघर्ष चापोल्या संघाचा बॅट्समन मात्र
मैदानामध्ये तैनात आहे. बॅट्समनच्या बॅटमधून बॅक टू बॅक मात्र 2 चौकार मात्र निघालेले आहेत आणि धावसंख्या जण पोहोचली 10 या आकड्यावरती आणि अजूनही जिंकायला करायच्या त्या फक्त आणि फक्त 21 धावा. 2 चौकार आले. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघासाठी पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. तो मात्र गोलंदाज आहे मॅन प्रॉप करबुडे या संघाचा गोलंदाज. स्पीड ऑफ ठेवा, फास्ट करा विनंती. राईट मोर द विकेट फोडील आणि इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा तितका काही संपर्क नाही. विकेट कीपरच्या क्लोज मध्ये चेंडू गेला आणि हा मात्र निर्धाव चेंडू. इथे मात्र आपल्याला आपला संघ मात्र हा सामना जिंकायचा असेल तर इथे मात्र आपल्याला मोठमोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. परंतु पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं आहे. त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की 2 मात्र फिल्डर मात्र 38च्या बाहेर असतात आणखी 9 प्लेयर्स मात्र 38च्या आतमध्ये असतात. म्हणजे पुरेपूर मात्र फायदा तुम्ही घेऊ शकता. यंगस्टर दाबोले संघ कर्णधार विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. वलक्या संघाचा कर्णधार आलेला आहे. विनंती असेल यंगस्टर दाबोले संघाचा कर्णधार आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं विनंती असेल. यावेळी खेळण्याचा प्रयत्न परंतु स्ट्रेट ड्राईव्ह केला. चेंडू निर्धाव जातोय. चेंडू बॅक टू बॅक मात्र 2 चौकार मात्र आले आणि त्याच्यानंतर सुंदर असे गोलंदाजी पाहायला मिळाले करबुडे संघाच्या गोलंदाजाकडून. पूर्ण स्टेडियम मात्र खच्चाखच भरलेले. या ठिकाणी उपस्थित आमचा महिला वर्ग आहे, चिल्ड्रन्स पार्टी आहे. सगळ्या महिला वर्गांना सुद्धा थँक्यू सो मच. जय भीम नमो बुद्ध आहे. पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅकला मात्र सज्ज होतोय आणि आता 2 तारे सितारे यंगस्टारचे मात्र इकडे आलेले आहेत. खरोखरच माझे धम्मबंधू माझे भाऊच म्हटलं तरी काही हरकत नाही. एक आहे प्रफुल्लने, दुसरा आहे मात्र सुशील. आगमन होतंय आणि इथे मात्र काय पकडले सुंदर असं जाईल डगावच्या आश्रयाला आणि इथे मात्र 200 रुपये कॅश प्राइज आपल्याला इथे ठेवण्यात आले. घेऊन जायचं मॅच संपल्याच्या नंतर 200 रुपये. आणि नेक्स्ट बॅट्समन आता मैदानामध्ये कोण जाणार हे मात्र पाहायचंय. धावसंख्या जाऊन स्कोर कार्डला पोहोचले 10 आकड्यावरती 1 विकेटच्या मोबाईलमध्ये. आता धावसंख्या जाऊन स्कोर कार्डला ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 10 आकड्यावरती. यंगस्टार आणखी वलके दोन्ही संघाचे प्रतिनिधी आलेले आहेत. कॅप्टन आले टॉस का बॉस मधून त्यांचं टॉस वितरण करून घ्यायचंय. इथे पाहू शकता कॅमेरामॅन वेअर इज युअर अटेन्शन प्लीज इकडे लक्ष द्यायचं आहे. इथे टॉस का बॉस मध्ये इथे टॉस वितरण होते आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकला सजवतो गोलंदाज रितेश. धावसंख्या झाली आहे 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी आपल्याला अजूनही 12 चेंडूमध्ये 21 धावा करायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 21 धावा. रंगलेले मॅच, रंगलेला सामना आपण सगळे पाहतोय आणि इथे मात्र इथे आपण पाहू शकता अभिजित आणखी त्याचप्रमाणे उपस्थित एक मोठं नाव संघर्ष आपल्या संघाचं. खरोखरच फुलेशाह आंबेडकर विचार सतत प्रेरित ठेवणारा एक केंद्रीय शिक्षक सुबोध सर मैदानामध्ये आहे. 99 जर्सी आणि आता आपल्या संघासाठी 21 धावा काढतील. फुल टॉस चेंडू केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चेंडू येईल का हे मात्र पाहायचं. बॅट्समनच्या बॅटमधून निघाले नो चेंडू आणि इथे पाहायचंय पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पहिल्या चेंडू मात्र मोठा हमला मोठा प्रहार बॅट्समनच्या बॅटमधून निघालेला एक चौकार. नोच्या स्वरूपामध्ये 1 धावेक्षा जोडले. धावसंख्या जाऊन उपजले 5 आणि येणार चेंडू आय थिंक सो नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्रीट. पुढील चेंडू मात्र फ्रीट असेल. सुबोधच्या बॅटमधून निघालेला एक मोठा चौकार. धावसंख्या 5 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती आणि आता येणारा चेंडू मात्र येणारा चेंडू हा फ्रीट साठी असेल. पंच आम्हाला सांगतात की येणारा चेंडू मात्र सुबोधला पुरेपूर फायदा घेण्यासाठी आहे. राईट इथे मात्र कव्हरच्या दरम्यान चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचंय फक्त रनआउट दिली जाईल. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या 2 ने वाढते. त्या नो चेंडू साठी अरे हमें तो नो बोलने लुटा उनमें कहा दम था. अरे हमें तो नो बोलने लुटा उनमें कहा दम था. हमारा पैर भी वहां पड़ा जहां चूना कम था. हमारा पैर भी वहां पड़ा जहां चूना कम था. आणि वळकेचा संघ मात्र नाणेफेकीचा कौल हा जिंकलेला आहे. थोड्याच वेळात आपण सांगायचंय आपला निर्णय. यावेळेला बिग अपील पंचांचं बोट आकाशाकडे. इथे मात्र बॅक टू दी डगआउटच्या आश्रयाला जावं लागेल. ते मात्र सुबोध यांना. आता मात्र नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहायचंय. 14 धावसंख्या करायची जिंकण्यासाठी स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचले 17. 8 चेंडू 14 धावा. समीकरण असं बदललंय. 8 मध्ये 14 धावा होतील का हे मात्र पाहायचंय. 8 चेंडूचा
9 चेंडू. ओके, एक मिनिट. 10 चेंडू, माफ करा, 10 चेंडू 14 धावा. फुलटॉस चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅट बॉलचा कायचा संपर्क होऊन चेंडू जात आहे या ठिकाणी विकेट कीपरच्या क्लोज मध्ये. सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र आणि वळके हा संघ मात्र टॉस जिंकला आणि सांगितले चॉईस टू बॅट फर्स्ट. इथे मात्र बॅटिंगसाठी मात्र तयार राहणार तो वळकेचा संघ. क्षेत्ररक्षण दाटवून घेण्यासाठी, सजवून घेण्यासाठी मात्र यंगस्टर दाबोळ्या संघाने मात्र तयार राहायचं. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि थोडीशी मिसफिल्डिंग होते. एक धाव एक्स्ट्रा स्कोर कार्डला जोडली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. अकरा पाहिजे यावेळेला. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. डाऊन दी प्लेअर आहे ते सेल होईल काय मात्र पाहिजे आणि सुंदर असं जाईल. पुन्हा एकदा एक फलंदाज मात्र डगआउटच्या आश्रयाला जातोय. इथं बॅक टू बॅक मात्र एक फलंदाज बाद होऊन डगआउटच्या आश्रयाला जातात. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येतात हे मात्र पाहायचं आहे. या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान टटवलेला चेंडू थोडा काळ हवेमध्ये होता. आणखी काय कॅच मात्र पकडली ना झुंजार करबुडे या संघाच्या मात्र क्षेत्ररक्षकानं तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. आणि आता मात्र मैदानामध्ये पाहायचं आपल्याला नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार चापोली या संघाकडून. नेक्स्ट बॅट्समन मात्र स्वप्नील मैदानामध्ये तैनात होते. स्वप्नील पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय बॅट्समन. यावेळेला बॅट बॉलचा तितकासा काय जसं खोलवा टप्प्याचा चेंडू होता काहीसा समजला नाही. आणि आता मात्र सामना असेल 6 चेंडू आणखी फक्त आणि फक्त 11 धावा. 6 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. त्या 6 चेंडू मध्ये करायच्या त्या फक्त 11 धावा. या ठिकाणी खालूचा संघ मात्र मैदानामध्ये रवाना झालाय. स्पीड अप ठेवा, फास्ट खेळा मित्रांनो. उर्वरित सामने सुद्धा याच मैदानावर खेळले. 7 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. संघर्ष चापोल्या संघाला संघर्ष करावा लागेल मित्रांनो मैदानामध्ये. आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि जर का कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही. आणि यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. झुंजार करबुडे विनंती असेल फीडअप ठेवा, फास्ट खेळा, नाहीतर आणखी 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल अशी विनंती असेल. 6 मध्ये 11 समीकरण बदलतंय. स्पीडअप ठेवा, उर्वरित काय मिनिटाचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये धावसंख्या करायची आहेत 11. बॅटर मात्र 18 नंबर जर्सी मैदानामध्ये तैनात आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी, 11 धावा करायचा. पहिल्या चेंडूचा आक्रमण केलं ऑन सेटच्या दरम्यान चेंडू डीप मध्ये खेळवला आहे. 1 धाव पूर्ण होते. पाहता पाहता या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होईल का. आणि इथे पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या 2 एक्स्ट्रा स्कोर काढल्या जोडल्या जातात. आता फक्त करायच्या 5 मध्ये धावसंख्या करायच्यात फक्त आणि फक्त 9 धावा. जिथे 6 मध्ये 11 करायच्या होत्या त्या फक्त 5 मध्ये आता 9 धावा करायच्यात. इथे समीकरण बदलेलं का हा मोठा प्रश्नचिन्ह मनामध्ये पडतोय. 5 मध्ये 9 धावा करायच्या आहेत या ठिकाणी संघर्ष दाबवल्या संघाला. आणि पंचाचे 2 हात मात्र समांतर. इथे आता 1 धावा एक्स्ट्रा स्कोर काढला जोडली जाते. 8 करायचे. 5 चेंडू 8 धावा जिंकण्यासाठी संघर्ष चापवल्या संघाला. 5 मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस असेल आणि 8 धावा करणं आपल्याला अनिवार्य आहे. 5 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या आहेत. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. बॅट्समनला कायसा तितकासा खेळता व्यवस्थित आला नाही आणि चेंडूला मात्र लेग साईड दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे आता मॅचचं समीकरण बदलतंय. जिथे 5 मध्ये 8 करायचे होते ते आता करायचे 4 चेंडू आणि 8 धावा. होतील का 4 चेंडू 8 धावा हे मात्र पाहिजे. 4 चेंडू 8 धावा. मोठा स्ट्रोक ऑफसेटच्या दरम्यान तटवला चेंडू जाईल का वन बाउन्स बंडलच्या बाहेर चेंडू जातोय. सीमारेषा बाहेर बॅट्समनच्या बॅट मधून निघाला. अफलातून स्ट्रोक चौकार.
आणि आता 3 चेंडू फक्त आणि फक्त 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. स्पीडअप ठेवा मित्रांनो, स्पीडअप ठेवा, फास्ट करा विनंती असेल. 3 चेंडू 4 धावा. लाईनमॅन्स विनंती असेल आयोजकांना की आपले लाईनमॅन्स पाठवायचे आहेत, कारण की खेळाडू जाऊन स्वतः चेंडू आणतायत. आयोजकांना विनंती असेल लाईनमॅन जे असतील आपले स्वयंसेवक त्यांना त्या ठिकाणावरती स्थानबद्ध ठेवायचं विनंती असेल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये करायच्या फक्त आणि फक्त 4 धावा. पण टार्गेट मात्र कंपल्सरी चेस आहे. इथे 4 धावा कराव्याच लागतील मैदानामध्ये. 3 चेंडू 4 धावा. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चेंडू येईल का बॅट्समनच्या बॅट मधून निघालेला सीमारेषा बाहेर चौकार. आणि या ठिकाणी संघर्ष चापवल्या संघ मात्र हा सामना विजयी झालेला आहे. तरी सुद्धा दोन्ही संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता खरोखरच मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार जातोय थोड्याच वेळात. मॅन फ्रॉम चापोल्या संघाचा सुशांत विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार तुझ्या खांद्यावर ठेवला जातोय. विनंती यायचे लवकरात लवकर प्रेझेंटेशन झोन मध्ये यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार घेऊन जायचं विनंती असेल. या ठिकाणी सन्मान चिन्ह करबुडे संघ अ या संघाला सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. यापुढील होणार सामना यंगस्टर दाभोळ्या वर्सेस नवज्योत वळके अशा दोन्ही संघादरम्यान लढत. तर दोन बॅट्समन